नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। मिशन परिवर्तन अंतर्गत नांदुरा पोलिसांचा वाळू माफियांवर पुन्हा प्रहार। 55 लाखांचे 4 टिप्पर जप्त। नांदुरा 23 मे 2026। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मिशन परिवर्तन संकल्पनेतून अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला नांदुरा पोलिसांनी वेग दिला आहे। प्रभारी अधिकारी IPS आदित्यकुमार सिंह यांच्या आदेशाने नांदुरा पोलीस पथकाने पिंपरीकोळी शिवारात धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे 4 टिप्पर जप्त केले आहेत। या कारवाईत 55,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। घटनास्थळी विना क्रमांकाचे 3 व 1 क्रमांक असलेले असे एकूण 4 टिप्पर अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आले। पोलिसांनी तत्काळ सर्व वाहने ताब्यात घेतली। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: 1. विश्वगंगा अशोक लेलँड टिप्पर चेचिस क्रमांक MH28C 1569 अंदाजे 2 ब्रास रेतीसह 15,20,000 रुपये। 2. जय गजानन टाटा 407 क्रमांक MH30 AV0464 अंदाजे 1 ब्रास रेतीसह 10,10,000 रुपये। 3. प्रतापगड अशोक लेलँड क्रमांक MH28BB 5556 अंदाजे 2 ब्रास रेतीसह 15,20,000 रुपये। 4. विना क्रमांकाचा पिवळा अशोक लेलँड टिप्पर चेचिस क्रमांक MB1GWG CDSM RDP 9126 अंदाजे 2 ब्रास रेतीसह 15,20,000 रुपये। एकूण जप्त मुद्देमाल 55,70,000 रुपये। या प्रकरणी पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपक्रमांक 337/2026 कलम 303-3-2 BNS सह कलम 21-1, 21-2 गौण खनिज अधिनियम 1957 व सहकलम 3-1, 181 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिशन परिवर्तनला यश। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी मिशन परिवर्तन ही विशेष मोहीम हाती घेतली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली व IPS आदित्यकुमार सिंह यांच्या नेतृत्वात नांदुरा पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। प्रतिनिधी शुभम ढवळे, नांदुरा।